हां, अ फॅक्टरी करंटली वर्किंग ॲट 60% कॅपॅसिटी. क्वेश्चन लिहिला आहे म्हणजे ज्याला व्हिडिओ पाहिला त्याला समजून येतं. स्टार्टिंग तुमच्यापासून आहे ना. A factory currently working on 60% capacity and produce 9000 units. म्हणजे 60% कॅपॅसिटीवर किती युनिट तयार झाले? 9000. तर क्वेश्चन मध्ये दिलेली जे कॅपॅसिटी आहे ते किती पर्सेंट मध्ये? 60%. हे एवढे एक्सपेन्सेस आले. त्याच्या खाली सांगितलं आहे प्रिपेअर फ्लेक्सिबल बजेट फॉर 80% कॅपॅसिटी. आपल्याला दिलेली कॅपॅसिटी किती पर्सेंट आहे? 60. मग 60% बरोबर किती युनिट? 9000. 60% बरोबर 9000 युनिट. तर बनवायचं किती पर्सेंट साठी आहे? 80. मग तो आपण असा रूल लावतो ना, 60% बरोबर 9000. तर 80% बरोबर किती? यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आन्सर होईल 12000. किती होईल? करून पाहिलं. मग आपल्याला दिलेली कॅपॅसिटी किती टक्के आहे? 60. बनवायचं किती साठी आहे? 80. मग 80% बरोबर किती युनिट? 12000. 60% बरोबर 9000. तर 80 बरोबर किती? यांचं काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग आपण या ज्या व्हॅल्यू दिल्या आहे या व्हॅल्यू आपण कोणत्या कॅपॅसिटी मध्ये घेऊ? 60 मध्ये. आणि 80 साठी आपण काढू. ठीक आहे. सर्वात आधी आपण कोणता एक्सपेन्स घेत असतो? फिक्स. कोणता एक्सपेन्स? फिक्स एक्सपेन्स. आता फिक्स मध्ये 3 एंट्र्या घ्यायच्या नाही. किती? 3. कोणत्या कोणत्या 3? तर मटेरियल, लेबर किंवा वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्स. या ज्या 3 एंट्र्या असतात या कोणत्या असतात? व्हेरिएबल. व्हेरिएबल मीन्स चेंज होणार आहे. ज्या प्रोडक्शन कॅपॅसिटी नुसार वाढू शकते, कमी होऊ शकते. असे खर्च म्हणजे कोणते? व्हेरिएबल. मग मटेरियल प्रोडक्शन वर डिपेंड आहे ना. जेवढं प्रोडक्शन वाढेल तेवढं मटेरियल वाढेल. जेवढं प्रोडक्शन कमी होईल तेवढं मटेरियल. मग ह्या 3 एंट्र्या कशात घ्यायच्या? व्हेरिएबल मध्ये. आपण कोणते घेणार आहे? फिक्स. मग ह्या 3 घ्यायच्या नाही. ह्या 3 कायच्यात जाईल? आपल्याला कोणत्या पाहिजे? मग फिक्स मध्ये पहा काय काय येईल. चला पहिली एंट्री मटेरियल फिक्स मध्ये घेऊ का? कशात जाईल? व्हेरिएबल. लेबर घेऊ का? ते कशात जाईल? आता पुढची एंट्री आहे फॅक्टरी ओव्हरहेड. आता याच्या समोर पहा फॅक्टरी ओव्हरहेडच्या पुढे काय लिहिलं आहे? 50% फिक्स. म्हणजे हे जे आपण फिक्स मध्ये घेऊ किती आहे फॅक्टरी ओव्हरहेड? 10 रुपये. त्याच्यापैकी फिक्स किती आहे? 50% म्हणजे किती रुपये? 5. या 10च्या 50% किती होईल? 5. आता लिटरला कोणत्या कॅपॅसिटीत लिहू? 60. पर युनिट मध्ये किती अमाउंट? किती येईल? 5 रुपये. 5 कशाला समजले? चला त्याच्यानंतर आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. हा पूर्णच्या पूर्ण कशात घ्यायचा? फिक्स मध्ये. त्याच्या पुढे काही लिहिलं नाही ना. मग जेवढा आला तेवढा पूर्ण. किती? 15 रुपये पर युनिट. त्याच्यानंतर आहे सेलिंग ओव्हरहेड. सेलिंग ओव्हरहेड किती आहे? 20 रुपये. ब्रॅकेट मध्ये लिहिला आहे 60% फिक्स. मग त्याच्या 60% होईल 12 रुपये. बरोबर आहे. आता आणखी कोणता एक्सपेन्स राहिला काय? मग एवढ्या एक्सपेन्सची काय करायची? टोटल. चला 5 आणि 15 20 आणि 12 32 32. याला नाव देऊन देऊ आपण टोटल फिक्स एक्सपेन्सेस ब्रॅकेट मध्ये ए. ब्रॅकेट मध्ये ए. हा कोणता एक्सपेन्स झाला? फिक्स. आता या ज्या प्राइस आहेत ह्या किती वस्तूंच्या आहे? पर युनिटच्या. आपलं बजेट किती आहे? 9000 नी या सर्व प्राइसला मल्टिप्लाय करा.
चला 9000 मल्टीप्लाइड बाय 5 15 मल्टीप्लाइड बाय 9 135 12 मल्टीप्लाइड बाय 9 1,08,000 यांची टोटल 2,88,000 ते कोणते एक्सपेन्स झाले फिक्सेस पहिले व्हॅल्यू लिहिताना कशामध्ये लिहिल्या पर युनिट करून त्याची अमाउंट बरोबर फिक्स एक्सपेन्सेस मध्ये अमाउंट सेम असते फिक्स एक्सपेन्स मध्ये अमाउंट सेम असतात पर युनिट प्राइस चेंज होईल मग याच्यापैकी काय सेम राहील अमाउंट म्हणजे याच्या 60% वाले अमाउंट आहे याच अमाउंट 80% मध्ये बनते म्हणजे 45,000 45 135 आणि 1,08,000 यांची टोटल केली तर किती येईल 2,88,000 बरोबर ना फिक्स मध्ये काय सेम राहिलं अमाउंट आता काय चेंज होईल पर युनिट इथं जेव्हा प्राइस काढल्या तेव्हा किती युनिट्सच्या होत्या आता किती युनिट्सच्या मग या प्रत्येक व्हॅल्यूला 12,000 न डिवाइड करा चला 45 डिवाइडेड बाय 12 3.75 चला 135 1,35,000 डिवाइडेड बाय 12 11.25 1,08,000 डिवाइडेड बाय 12 यांची टोटल 24 रुपये होईल हे कोणते एक्सपेन्स झाले फिक्स मध्ये काय सेम होतं मग काय चेंज झालं बरोबर आहे आता सेकंड एक्सपेन्स घ्यायचा व्हेरिएबल एक्सपेन्स कोणता एक्सपेन्स व्हेरिएबल मध्ये पुन्हा याच्यातल्या कोणकोणत्या एंट्री येईल ते आपण शोधू चला पहिली एंट्री मटेरियल व्हेरिएबल असते की नाही व्हेरिएबल म्हणजे जे चेंज होऊ शकते कमी होऊ शकते किंवा जास्त होऊ शकते मग मटेरियल व्हेरिएबल मध्ये घेऊ ना पिया घेऊ ना सांगा मग आता मटेरियलची प्राइस पूर्णच घेऊ कोणत्या कॅपॅसिटी 60,000 60% वाले कोणता कॉलम चला मटेरियल नंतर आहे लेबर किती 30 नंतर फॅक्टरी ओव्हरहेड बद्दल काय होतं 50% फिक्स मध्ये गेलेलं आता उरलेले किती असतात 50 मग ते कशात घ्यायचे समजलं नाही नक्की काय समजलं टोटल जो खर्च होता फॅक्टरी ओव्हरहेड किती होता 10 यापैकी फिक्स मध्ये किती घेतले 50% उरलेले 50% कशात व्हेरिएबल मध्ये 50% किती होईल नंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड हा पूर्ण कायच्यात घेतला आहे मग इकडे येईल काय नंतर आहे सेलिंग ओव्हरहेड साठी काय होतं बा 60% फिक्स मध्ये घेतले किती पर्सेंट आता उरले किती असं 40 येईल व्हेरिएबल चला सेलिंग ओव्हरहेड किती आहे 20 रुपये याच्या 40% आणखी शोधा कोणता एक्सपेन्स राहिला काय सगळे झाले यांची टोटल 93 याला नाव काय देऊ टोटल व्हेरिएबल एक्सपेन्सेस ब्रॅकेट मध्ये बी बरोबर आता पहिले आपण प्राइस कोणत्या कॅपॅसिटीत लिहिल्या 60% आणि कॉलम कोणता क्वालिटी या ज्या सर्व प्राइस आहे या किती वस्तूंच्या आहे एका आता याला 9000 न काय करा मल्टिप्लाय चला 9000 मल्टिप्लाइड बाय 50 4,50,000 9 त्रिक 27 2,70,000 9 पाची 45 45,000 45 चला 8 9 72 यांची टोटल
8,37,37. अरे बरोबर आहे. चला इकडे लक्ष. पहिले कोणते एक्सपेन्स घेतले? फिक्स मध्ये काय सेम होतो? काय चेंज केलं? आता अपोजिट व्हेरिएबल मध्ये पर युनिट सेम ठेवायचं आणि अमाउंट चेंज. मग यांच्या पर युनिट या कॅपॅसिटी साठी सेम रेट. चला 50, 30, 5, 8 यांची टोटल होईल 93. मित्रांनो फिक्स मध्ये काय सेम होतो? अमाउंट. पर व्हेरिएबल मध्ये काय सेम आहे? पर युनिट. बरोबर ना? ही सर्व प्राइस किती वस्तूंची आहे? एकाची. आता आपलं बजेट किती आहे? 12,000 ना प्रत्येकाला मल्टिप्लाय. चला 12 पंचे 60, 6 लाख, 12 त्रिक 36, 3,60,000, 12 पंचे 60, 60,000 आणि 12 8 96, 96 यांची टोटल 11,16,000. बरोबर आहे. आता यानंतर पहिले फिक्स एक्सपेन्स घेतला, नंतर व्हेरिएबल एक्सपेन्स. आता काढत असतो आपण टोटल कॉस्ट. आणि टोटल कॉस्ट साठी हा एक छोटासा फॉर्म्युला वापरायचा. A + B म्हणजे टोटल फिक्स एक्सपेन्स प्लस टोटल व्हेरिएबल एक्सपेन्स. या A आणि B ची टोटल 32 + 93 125. 2,88,000 प्लस 8,37,000 11, 25, 24 आणि 93 117. झालं. 2,88 आणि 11,16 14,04,000. झालं काय? आता बघा दिलेली कॅपॅसिटी किती पर्सेंट वाली होती? 60. तर याच्यात पहा आपल्याला 60% साठी टोटल कॉस्ट किती दिली होती? पहा आपल्या याच्यात पण पहा टोटल कॉस्ट किती आली? आली. बरोबर. आता यानंतर काय प्लस केलं त्यात? मग आपण तेही प्लस करून घेऊ. आता याच्यामध्ये ऍड करू प्रॉफिट. किती रुपये? म्हणजे आपल्याला मिळेल सेल्स. सेल्स मिळेल ना? दिला जाईल किती? 150. हे प्राइस किती वस्तूंची झाली? एकाची. आपलं बजेट किती आहे? 9,000 ना यांना मल्टिप्लाय. चला करा. 150 मल्टिप्लाइड बाय 9,000 13,50,000. हां आता या 13,50 मधून हे 11,25 मायनस करा किंवा 25 न 9,000 ले मल्टिप्लाय. 2,25,000. हा झाला सेल आणि हे झालं प्रॉफिट. किती पर्सेंट करता? 60. आता आपल्याला किती साठी काढायचं आहे? तर याच्यात क्वेश्चन मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये प्रॉफिट काढा, सेल काढा असं दिलं म्हणून याचा सेलही निघणार नाही आणि प्रॉफिट आहे. चला लिहा.